विजय वडेट्टीवार बोलतात, थेट जाऊया। शेतकरी सोयाबीनचा कापसाचा उद्ध्वस्त सरकारने सीसीआय सुरू केली, पण त्यांनी अटी घातल्या। सीसीआय कडून कापूस खरेदी होत नाही, सोयाबीनला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, कांद्याला भाव नाही। आणि हे सरकार आम्ही हमीभाव देतो म्हणून शेतकऱ्याला केवळ गाजर दाखवत आहे। गाजर म्हणूनच गाजर दाखवणाऱ्या सरकारला आज आम्ही गाजर दाखवलाय। तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय, गाजर दाखवताय। हा आजच्या आंदोलनाचा उद्देश होता। आणि सरकारला गेलेली सरकारची हरवलेली म्हणजे त्यांची बुद्धी पुन्हा शुद्धीवर यावी, हरवलेलं भान हे सरकार गमावून बसलाय। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत देशामध्ये, तरी या सरकारला लाज वाटत नाही। आणि अजूनही केवळ थपाड्या सरकार, वेळ मारून येणारं सरकार जनतेला, संपूर्ण शेतकऱ्याला वेठीस धरलाय। आणि या स्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, गाजर दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। त्यावर सूचना दिल्या म्हणतात, मागचेच पैसे दिले नाहीत, मागच्या पैसे मिळाले नाहीत, खरीपामध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, तिजोरीत पैसे कुठे आहे? तिघांनाही तिजोरी लुटून साफ केली आहे। हे तिजोरी लुटणारं आणि भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली या लोकांमध्ये, म्हणून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। मागचे दिले नाहीत, आता अवकाळी पावसाने बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, अकोला, जालना, उस्मानाबाद, परभणी प्रचंड नुकसान झालं गारपिटीमुळे। या शेतकऱ्यांना रबीचं पीक हातातून गेलं, द्राक्षे गेलेत, कांदा गेला, गहू गेलाय, चणा गेलाय, सर्व पिकं गेलेत। केवळ यांनी तात्काळ घोषणा करायची गरज होती। आता या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिलेत आणि ते पैसे काही शेतकरी मेल्यावर देणार आहेत, त्यांचा जीव गेल्यावर देणार आहेत, असे नालायक नतमस्त सरकार आहे। म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केलं नाही। त्यांनी चाय पे चर्चा करून जे दिलं आश्वासन, चाय पे चर्चा, त्या चर्चेतील मुद्दे सोडवावेत। यवतमाळचा जानता मतदार राजा हे त्या ठिकाणी बोर्ड लावून त्यांच्याकडे ती मागणी करताय, तेथील शेतकरी करताय। त्यामुळं आज जरी पंतप्रधान तिकडे जात असतील, ते मतं मिळवण्यासाठी तो खडा, पण तिथला शेतकरी, तेथील जनता पंतप्रधानांच्या ती आठवण करून देईल। चाय पे चर्चामध्ये ज्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी सांगितलं की आपके उपज को, आपके खेत के माल को हम लोग दुगुना भाव देंगे, तर तो काही मिळत नाही, ते कमिटमेंट पूर्ण झाली नाही, ती गॅरंटी राहिली नाही। त्यामुळे शेतकरी यांना कुठलीही यांच्या गॅरंटीवर फसणार नाही। मराठवाड्यामध्ये जालना आणि बीड या भागामध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऍडव्हर्टाईज दिलेली आहे। भाजपसाठी फडणवीसांनी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न या जाहिरातीमध्ये नाही, जाहिरात द्यावी लागते। जाहिरात काय लोकांची स्मृतिभंग झालाय, काय लोकांचा स्मृतिभंग झालाय, भ्रंश झालाय, काय हे करायची गरज आहे? याचाच अर्थ असा की तुम्हाला जे काही जरांगे पाटलांनी आरोप केले त्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही, ज्या भाषेत वापरले त्याचं समर्थन आम्ही करत नाही। पण मराठा समाजातला आक्रोश अजूनही का थांबत नाही? एवढं जर केलं असेल तर, हे जर सगळं दिलं असेल तर तुम्हाला जाहिरातबाजी का करावी लागते? याचाच तुमचा पराजय आहे।